आमचं लग्न का झालं ते मी सांगते. हा का छान छान मजा येते. हा ह्याचा चुकून फोन मला लागला आणि मी फोन उचलला. हा तर हा कोणाशी तरी फोनवर म्हणजे कुठल्या तरी मुलीशी बोलतोय. तू तो अपने बंदे के साथ तो घूमती थी, तेरा बंदा तो तुझको डंबल भी उठा के देता था, तू मेरे साथ कैसे आ गई. एक हा हा नवरा म्हणते काय की स्टोरी सांगते ही. मी सांगतो ना मी कसा हगलेलो. हा सॉरी सॉरी. ऍक्च्युली झालं कसं होतं हा. ना, माझा फोन खिशात होता. ठीक हा. आहे, मी बाईक चालवत होतो हा. आणि माझा फोन हिला कनेक्टेड होता. हे मला माहितीच नव्हतं. आणि जी ती होती ना ती माझ्या बाईकवर मागे बसली. ठीक आहे, अशी स्टोरी सांगायची ना. केला आणि मला कॉन्स्टंट कॉलवर कॉल आले हिचे. हा आणि माझी फाटून हातात. मला वाटलं आता हिने कुठेतरी बघितलंय मला. पहिला एकदम जोरात हॅलो आणि नंतर मग मी बोलले कुठे आहेस तू, आत्ताच्या आत्ता सांग मला. मग मग बोलतो बागे तू कुठे आहेस बागे. मला वाटलं हिने ऍक्च्युली बघितलं मला. तुला वाटलं धप्पा करेल मागून. मला असं वाटलं कारण ही येईल कुठून तरी रेड होणार माझ्यावर. रेड रेड. हा मग मी हिला त्या पोरीला बोललो म्हणजे एक काम कर, हे घे 20 रुपये, तू रिक्षाने जा इथून डायरेक्ट. मग हिच्या घरच्यांना थोडं हिनी जरा ते खूप मोठा मॅटर झाला. मग हिच्या घरच्यांनी मला एक बाउन्सर टाकला की एकतर लग्न तरी करायचं आता, नाही तर मग विषय सोडून देतो. आता मी होतो 8 वर्ष एकत्र, आम्ही 7 वर्ष. ठीक आहे, आता मी बोललो 7 एवढा टाइम इन्व्हेस्ट केला आता त्याच्यामध्ये तो तोडणं आता बरोबर नाही आहे. बोललो करून टाकू, आता काय करणार, आता भोगू आपण.